आम्ही इथे येऊन काय करतोय, फक्त पूलमध्ये उड्या मारतो. ठरल्याप्रमाणे पनवेलवरून आम्ही कर्जतला जायला निघालो. पनवेलवरून रिसॉर्टला पोचायला 1.5 तास लागतो. 1.5 तासाच्या प्रवासानंतर आपण येऊन पोचतो विलाजवळ. तर आपण आता राईट साईडची जी प्रॉपर्टी आहे तिकडे जाणार आहोत. हा रोड पुढे गावात जातो, पण लेफ्ट साईडलाच पाहू शकता नेचर पॅराडाईजचं गेट आहे. इथून चेक इन केल्यानंतर आपल्याला मस्त अशा सुंदर प्रॉपर्टीमध्ये आपण चेक इन होतो. तर मी रात्री अंधारात पोचल्यामुळे हा व्हिडिओ नाही दाखवू शकलो, पण तुम्हाला मी आत्ता दाखवतो. तर पाहू शकता इथं मस्त असं प्लेग्राऊंड आहे वगैरे, झोपाळी आहेत वगैरे. ओके, तर लहान मुले येऊन सुद्धा इथे एन्जॉय करू शकतात. आणि खाली गेल्यानंतर आपल्याला पार्किंग दिसते. तर पार्किंग दाखवतो तुम्हाला कशी येते आणि याची प्रॉपर्टी कशी येते पण दाखवतो. तर खाली आल्यानंतर हा पार्किंगचा एरिया आहे आणि त्याच्या पुढे 2 पूल आहेत. एक लेफ्ट साईडला इथे पूल आहे आणि एक खाली राईट साईडला तुम्हाला प्रायव्हेट पाहिजे असेल प्रायव्हेट आहे. तर आम्ही घेतलं आहे प्रायव्हेटवालं पूल. त्यानंतर इथे रेन डान्स आहे. त्या कारच्या पुढे तुम्हाला रेन डान्स दिसत असेल. ओके, नमस्कार मित्रांनो, दिवस दुसरा आहे आज. सकाळ झाली, सगळ्यांनी ब्रेकफास्ट केला आहे आणि आता पूलमध्ये जायची वेळ झाली. आम्ही इथे येऊन काय करतो आहे, फक्त पूलमध्ये उड्या मारतो. चला पूलमध्ये जाऊया. आजूबाजूचं वातावरण पण हिरवगार झालेलं आहे. पूर्ण नेचर फुलून दिसते, जसं काय हिरवा शालू नेसलेला आहे त्याप्रमाणे. चला मग तुम्हाला दाखवतो आपला रिसॉर्ट कसा आहे ते, किंवा आपलं जे रूम घेतली आणि पूल घेतला तो कसा आहे. ही आहे डॉर्मेंट्री आणि त्याला प्रायव्हेट असा पूल आहे. या डॉर्मेंट्रीमध्ये 8 ते 12 लोक राहू शकतात. तर ही आपली प्रॉपर्टी तर राहायची सोय केलेली. हा पूल आहे, लोक एन्जॉय करतात. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत कोथळीगडच्या जवळ. खालीच हे रिसॉर्ट आहे आणि लांबून कोथळीगड दिसतो आपल्याला पाठी. ह्या बॅकग्राऊंडला पाहू शकता कोथळीगड आहे, पण तो ढगात गेलेला आहे पूर्ण. त्या आजूबाजूला वॉटरफॉल कसे दिसतात ते तुम्हाला दाखवतो. सगळे वॉटरफॉल दिसतात इथे, तुम्ही पाहू शकता. या लाईनी तिथे सगळे वॉटरफॉल आहेत. आणि हा कोथळीगड आहे जो ढगात गेलेला आहे. तर हा आहे या विलामधला सर्वात मोठा पूल. या पूलच्या डाव्या बाजूला 4 रूम असून प्रत्येक रूममध्ये 2 प्रशस्त असे मास्टर बेड आहेत.
तर पाहू शकता किती सुंदर वातावरण झालेलं आहे. स्विमिंग पूल आहे, त्याच्यासमोर आपल्याला कोतळीगड दिसत असेल आणि कोतळीगडवरून वाहणारे धबधबे दिसतात आपल्याला. खूप सुंदर असा प्लेस आहे, सगळं हिरवगार झालेलं आहे, खूप छान वाटतंय. पाऊस पण पडतोय, पावसात एन्जॉय करायला भेटते. लहानपणी जो आपलं स्वप्न असतं पावसात भिजायचं आहे, तर पूलमध्ये उतरून पण तुम्ही पावसात एन्जॉय करू शकता किंवा असं गार्डनमध्ये फिरताना पण पावसात एन्जॉय करू शकता. आजूबाजूला कुठे व्हिजिट करू शकता. चांगले असे पठार हिरवेगार झालेले आहेत, खूप सुंदर झालेलं आहे वातावरण इथलं. आणि क्लाउड्समध्ये ढग जात आहेत, वॉटरफॉल पडत आहेत. अजून काय पाहिजे? हेच तर पाहिजे असतं आयुष्यामध्ये. थोडे तरी क्षण आपण आनंदात घालू शकतो. तर मित्रांनो, माझ्या पाहू शकता कोतळीगड आहे. खूपच सुंदर असा हा विला होता. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही बुकिंग करू शकता. तर मित्रांनो, मी आपली रजा घेतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.